हॅलो एव्हरीवन. आज आपण मागच्या वेळेपेक्षा थोडासा वेगळा प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत. मागच्या वेळेस आपल्याला काय होतं की जस्ट डिव्हिडंड रेशो जो होता, डिव्हिडंड पेआउट जो होता तो पर्सेंटेज मध्ये दिला होता. ओके. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला इक्विटी कॅपिटल किंवा तुमचं कॉस्ट ऑफ कॅपिटल किंवा तुमचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न हे सगळं पर्सेंटेज मध्ये दिलेलं होतं. अर्निंग सुद्धा तुम्हाला जी काय होती. सो आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय आहे की या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला पर्सेंटेज मध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला दिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अमाऊंट मध्ये आहेत, त्या तुम्हाला पर्सेंटेज मध्ये काय करावं लागणार आहे, कन्वर्ट करून घ्यावे लागणार आहे. किंवा सपोज इथे अर्निंग टोटल जी होती ती तुम्हाला टोटल अर्निंग डायरेक्टली दिली होती, इथे तुम्हाला टोटल अर्निंग दिलेलं नाहीये. तर इथे तुम्हाला इक्विटी ऑफ द अर्निंग ऑफ द कंपनी, पूर्ण कंपनीचं अर्निंग दिलेलं आहे, एका शेअरचं तुम्हाला अर्निंग दिलेलं नाही. सो तुम्हाला पर शेअर अर्निंग जे आहे ते कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. सो अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला काय काय दिलेलं आहे, काय फाइंड आउट करायचं आहे. सो इथे एक्झाम्पल घ्या लिहून पटकन. सो एक्झाम्पल मध्ये फर्स्ट वन आहे. एक्झाम्पल मध्ये आहे एबीसी लिमिटेड वॉज स्टार्टेड अ इयर बॅक. एबीसी लिमिटेड Limited ABC Limited was started ABC Limited was started a year back. मी ज्या वेळेस मी प्रॉब्लेम लिहायला सुरुवात करेन त्या वेळेस तुम्ही नोट डाऊन करायला सुरुवात करा, कारण आपल्याकडे थांबायला वेळ नाही तुम्हाला, कारण क्लासमध्ये शिकवत नाहीये तुम्ही लिहून देईन, थोडा वेळ थांबेन. मी लिहून झाल्याच्या नंतर प्रॉब्लेम लगेच रफ करणार आहे सोल्युशन साठी. त्यामुळे मी जसं जसं प्रॉब्लेम मी इथे लिहत जाईल त्या पद्धतीने तुम्ही पटापट माझ्यासोबतच नोट डाऊन करत चला. ओके. इयर बॅक विथ अ पेड paid up equity capital of rupees 40,000 सॉरी 40,000 नहीं है, 40 लाख है. 40 lakh. The other 40 lakh, the other details are as under. The other details are as under. आता बाकीचे डिटेल्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? अर्निंग ऑफ द कंपनी. काय दिलेले? अर्निंग ऑफ दी कंपनी. कंपनीचा अर्निंग किती इथे दिलेलं आहे? रुपीज 4 लाख. ओके. रुपीज 4 लाख काय केलेलं आहे? अर्निंग दिलेलं आहे कंपनीचं. त्याच्यानंतर काय आहे? अर्निंग झाल्याच्या नंतर डिव्हिडंड पेड. नंतर काय? डिव्हिडंड पेड. डिव्हिडंड पेड आउट दिलेलं आहे रुपीज 3,20,000. रुपीज 3,20,000. ओके. देन दिलेलं आहे प्राइस अर्निंग रेशियो. प्राइस अर्निंग रेशियो 12.5. आणि देन तुम्हाला दिलेलं आहे नंबर ऑफ शेअर्स. देन दिलेलं आहे नंबर ऑफ शेअर्स.
काय दिले? नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स किती दिले आहेत? 40,000. 40,000 नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहे. ओके, आता तुम्हाला काय सांगितलं? यू आर रिक्वायर्ड टू फाइंड आउट. काय म्हटलंय? यू आर required to find out you are required to find out whether the company's dividend payout ratio whether the company payout ratio whether the company payout ratio sorry company whether the dividend payout sorry whether the dividend payout ratio dividend payout ratio dividend payout ratio is optimal using Walters formula. Optimal using Walters formula. Using Walters formula. ओके, सो हा तुमचा दिलेला प्रॉब्लेम आहे. याच्यात बघा, तुम्हाला एकतर काय म्हटलंय, याच्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हे दिलेलं नाहीये, पर्सेंटेज दिलेलं नाहीये. अर्निंग जे आहे ती किती आहे ते तुम्हाला दिलेलं, ओव्हरऑल अर्निंग दिलेले, पर शेअर अर्निंग तुम्हाला दिलेली नाहीये. डिव्हिडंड पेड आउट तुम्हाला पर्सेंटेज दिलेले नाहीत. डायरेक्टली ओव्हरऑल पेड आउट दिलेलं आहे. पर शेअर पेड आउट किती आहे ते तुम्हाला दिलेलं नाहीये. देन प्राइस अर्निंग रेशिओ दिलेला आहे, फक्त नंबर ऑफ शेअर्स दिलेले आहेत. ओके, आता इथे आपल्याला कशा पद्धतीने मग फाइंड आउट करता येईल? आता या प्रत्येकाचं आपल्याला फाइंड आउट करताना एक लक्षात घ्या, प्रत्येकाला काहीतरी फॉर्म्युले दिलेले आहेत फाइंड आउट करत असताना. आता मी काय करतो, आधी हा तुमचा जर प्रॉब्लेम लिहून झाला असेल तर मी काय करतो, याला रफ करतो. झालं लिहून सगळ्यांचा प्रॉब्लेम? ठीक आहे. नसेल झाला तर नंतर युट्यूबला बघून तुम्ही तो लिहून घ्या. ओके, मी आता तो रफ करतो. ठीक आहे, आता आपण जाऊयात त्याच्या सोल्युशनकडे. प्रॉब्लेमच्या सोल्युशनकडे. सोल्युशन. ओके, याच्यामध्ये सगळ्यात आधी काय आहे, तर अर्निंग ऑफ द कंपनी. जर कंपनीची अर्निंग दिलेली आहे टोटल आणि तुम्हाला टोटल शेअर्स दिलेले आहेत, ओके, तर पर शेअर अर्निंग किती आहे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हो, कसं काय, तर अर्निंग पर शेअर जे फॉर्म्युले देतो ते लिहून घ्या, ते तुम्हाला कंपल्सरी पुढे यूज करायचे आहेत. अर्निंग पर शेअर म्हणजेच काय, आपला ई इज इक्वल टू अर्निंग ऑफ द कंपनी divided by अर्निंग ऑफ कंपनी डिवाइडेड बाय नंबर ऑफ शेअर्स. म्हणजे काय, तर आता जर तुमचे नंबर ऑफ शेअर्स 40,000 आहे आणि अर्निंग तुम्हाला दिलेले आहे 4 लाख, मग तुमचं अर्निंग किती, पर शेअर अर्निंग किती झालं. सो अर्निंग ऑफ द कंपनी, टोटल अर्निंग किती दिलेलं आहे कंपनीचं, 4 लाख, डिवाइडेड बाय नंबर ऑफ शेअर्स किती दिलेले आहेत, 40,000. सो तुमचं अर्निंग पर शेअर किती मिळाले, ₹10. ओके, सो ई मिळाला तुम्हाला
किती ₹10. सो मी इथे 1/1 लिहून घेतो. सो ई इज इक्वल टू 10. ओके, आता हे झालं. ह्याच्या पुढे आता अर्निंग पर रेशिओ झाल्याच्या नंतर पुढे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? डिव्हिडंड पर शेअर. डिव्हिडंड पर शेअर कसं काय फाइंड आउट करायचं, तर त्यासाठी दिलेला फॉर्म्युला आहे. हा झाला फर्स्ट. सेकंड, डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल टू डिव्हिडंड पेड डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स. बरोबर आहे. म्हणजे तुमचा डिव्हिडंड किती पेड आउट केलेला आहे हा ओव्हरऑल दिलेला आहे. डिव्हिडंड पेड डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स. मग डिव्हिडंड किती आहे तुमचा पेड केलेला? 3,20,000. 3,20,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? 40,000. सो म्हणजे तुमचा डिव्हिडंड पेड किती झाला? आणि सॉरी सो डिव्हिडंड पेड किती झाला? डिव्हिडंड पर शेअर ₹8. डिव्हिडंड पर शेअर किती आला? ₹8. समजलं? म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल कंपनीची अर्निंग दिली होती की कंपनीची ओव्हरऑल अर्निंग होती 4 लाख. मग 4 लाख जर ओव्हरऑल अर्निंग असेल तर मग टोटल जे काही तुमचे डिव्हिडंड पेड आहेत, सॉरी नंबर ऑफ शेअर्स आहेत, त्यांना सगळ्यांना त्या अर्निंग मधून तुम्हाला द्यावं लागणार आहे पर शेअर. म्हणजे 40,000 तुमचे नंबर ऑफ शेअर्स आहेत, तर प्रत्येकावरती अर्निंग किती झालं? तर प्रत्येक शेअरवरती अर्निंग झालं ₹10. मग ₹10 मधले त्यांनी काय म्हटलं? डिव्हिडंड पेड केला 3,20,000. ओव्हरऑल डिव्हिडंड पेड केलेला आहे 3,20,000. मग जर ओव्हरऑल 3,20,000 पेड केला असेल तर नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? 40,000. सो प्रत्येक शेअरला तुम्हाला डिव्हिडंड द्यावा लागणार आहे. म्हणून 3,20,000 डिवायडेड बाय 40,000 नंबर ऑफ शेअर्स. सो तुम्हाला मिळालं ₹8 डिव्हिडंड पेड केला. ओके, फक्त हे लक्षात ठेवा. फॉर्म्युला तुमच्या लक्षात ठेवा. जर अर्निंग पर शेअर काढायचं असेल तर फॉर्म्युला काय असणार आहे? अर्निंग ऑफ कंपनी डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स. आणि जर डिव्हिडंड पर शेअर काढायचं असेल तर काय फॉर्म्युला यूज करायला लागणार आहे? डिव्हिडंड पेड डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स. ओके, सो आता आपला डी किती आला? डी इज इक्वल टू 8. मी आता रफ करतो आणि पुढे जाऊया. ओके, मग याच्यानंतर पुढे आपल्याला डिव्हिडंड झाल्याच्या नंतर आपल्याला आणखी काय लागणार आहे? इंटरनल रेट ऑफ रिटर्न. थर्ड काय लागणार आहे आपल्याला? इंटरनल रेट ऑफ रिटर्न. आता आपण काय काय फाइंड आउट करतोय? जे की आपल्याला वॉल्टरच्या फॉर्म्युला मध्ये टाकावं लागणार होतं ते सगळं फाइंड आउट करतोय. ई टाकायला लागणार होतं आपल्याला, ई तिथे मेन्शन केलेला म्हणून आपण ई फाइंड आउट केला. डी मेन्शन केला होता, डी फाइंड आउट केला. आता आपल्याला काय आर आणि के फाइंड आउट करायचं आहे. काय काय फाइंड आउट करायचं? आर आणि के. सो रेट ऑफ रिटर्न जे आहे तो कसं फाइंड आउट केला जातो? तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे? सो इट इज इक्वल टू रेट ऑफ रिटर्न, इंटरनल रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू टोटल अर्निंग ऑफ द फर्म, total earning of the firm divided by total equity of the firm, divided by total equity of the firm इंटू 100. कारण आपल्याला पर्सेंटेज मध्ये लागणार आहे म्हणून आपण इंटू 100 केलं. आता टोटल अर्निंग ऑफ द फर्म, फर्मची टोटल अर्निंग किती होती? अर्निंग किती काढली आपण? 4 लाख. अर्निंग किती काढली? 4 लाख. आणि सुरुवातीलाच बघा दिलेलं आहे, सुरुवातीचं सेंटेन्स प्रॉब्लेम मधलं पाहिलं तर तिथे आपल्याला टोटल इक्विटी ऑफ द फर्म दिलेलं आहे की टोटल फर्म मध्ये किती पैसे आपण लावले होते किंवा किती पैसे होते. सो ते तुम्हाला तुमच्या लक्षात येईल ते आहेत 40 लाख. मग 40 लाख मध्ये 40 लाख वरती आपल्याला 4 लाख रुपीज अर्निंग मिळालं असेल, 40 लाख वरती आपल्याला 4 लाख जर अर्निंग मिळालं असेल तर त्या ह्याचा रेट ऑफ रिटर्नचा पर्सेंटेज किती असणार आहे तर ते आपल्याला फाइंड आउट करता येते.
मग हा फॉर्म्युला तुम्ही यूज करा. फॉर्म्युला यूज करून जर तुमचा आन्सर काय तर बघा, याचा आन्सर यायला पाहिजे तुमचं 10%. सो इंटरनल रेट ऑफ रिटर्न किती आलं? 10%. लक्षात आलं तुमच्या टोटल अर्निंग ऑफ द फर्मची टोटल अर्निंग किती झाली? 4 लाख. पण तुमच्या कंपनी मध्ये कॅपिटल तुम्ही थोडक्यात तुमची इक्विटी किती होती? 40 लाख. 40 लाख वरती तुम्हाला 4 लाख अर्निंग झालं. म्हणजे तुम्हाला किती पर्सेंट अर्निंग झालं? तर 10% तुम्हाला इंटरनल रेट ऑफ रिटर्न, सो 10% तुम्हाला रिटर्न मिळालं त्याचं. ओके, किंवा अर्निंग झाली. सो म्हणून हे 10% आलं. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला फोर्थ काय कॅल्क्युलेट करायला? आर आपण कॅल्क्युलेट केला, हा झाला आपला आर. सो आर इज इक्वल टू 10%. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? के. सो काय फाइंड आउट करायचंय? के. सो के इज इक्वल टू म्हणजे कॉस्ट ऑफ कॅपिटल. के म्हणजे काय आपलं? फोर्थ कॉस्ट ऑफ कॅपिटल. कॉस्ट ऑफ कॅपिटल के इज इक्वल टू के काय? सो केचा जो तुमचा कॅपिटलचा जो काही फॉर्म्युला आहे तो असा आहे, 1 डिवायडेड बाय प्रॉफिट अर्निंग रेशो. 1 डिवायडेड बाय प्रॉफिट अर्निंग रेशो. सो इथे तुम्हाला 1 डिवायडेड बाय प्रॉफिट अर्निंग रेशो. प्रॉफिट अर्निंग रेशो तुम्हाला दिलेला आहे बघा प्रॉब्लेम मध्ये. किती दिला होता तो? 12.5. प्रॉफिट अर्निंग रेशो दिला होता 12.5. 1 डिवायडेड बाय 12.5. मग तो जर ह्याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तुम्हाला किती मिळणार आहे? सो किंवा तुम्ही ह्याला डायरेक्टली असं सुद्धा म्हणू शकता, 1 डिवायडेड बाय 12.5 इंटू 100. कारण आपल्याला पर्सेंटेज मध्ये पाहिजे म्हणून आपण काय करूयात? इंटू 100 करूयात. सो तुम्हाला आन्सर मिळणार आहे 8%. कॉस्ट ऑफ कॅपिटल किती मिळालं? 8%. सो के इज इक्वल टू 8%. लक्षात आलं तुमच्या? हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. कॉस्ट ऑफ कॅपिटलचा फॉर्म्युला काय? 1 अपॉन प्रॉफिट अर्निंग रेशो. ओके, आता हे झाल्याच्या नंतर आपण काय करूयात? तर आपण जाऊयात आपल्या वॉल्टर मॉडेलकडे. त्यात आपल्याला सगळं मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये वॉल्टर मॉडेलचा फॉर्म्युला यूज करा. वॉल्टर मॉडेलचा फॉर्म्युला यूज झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यात त्याचं आन्सर मिळेल. सो वॉल्टर मॉडेल इक्वल टू P इज इक्वल टू, इथेच लिहूया, सॉरी, P इज इक्वल टू D प्लस, मला सांगा फॉर्म्युला, तुम्ही पण डिक्टेट करा माझ्यासोबत. D प्लस E मायनस D R डिवायडेड बाय K, R डिवायडेड बाय K डिवायडेड बाय K. सो इट इज इक्वल टू E D किती आहे? 8. E किती आहे? 10 मायनस D किती आहे? 8. देन सॉरी इथे प्लस आहे ना साइन, प्लस. देन R किती आहे? इथे तुम्हाला दिलेला 10% म्हणजे किती आला? 0.10 डिवायडेड बाय K किती आहे? 8% म्हणजे 0.08. 0.08. ओके, सो देन आता याच्या पुढे जाऊन इथेच लिहितो पुढे. सो इट इज इक्वल टू 8 प्लस 10 मायनस 8 टू 0.10 डिवायडेड बाय 0.8. 0.10 डिवायडेड बाय 0.8. 0.10 डिवायडेड बाय 0.08. आन्सर आलं 1.25. किती आलं? 1.25. सो इट इज इक्वल टू, सॉरी, डिवायडेड बाय 0.08. सो 8 प्लस, आता इथे प्लस साइन करायच्या आधी मी काय सांगितलं तुम्हाला की मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागतं बॉडमॉस नुसार. सो आधी मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. 2 इंटू 1.25. सो इट इज इक्वल टू 2.5. सो 8 प्लस 2.5 डिवायडेड बाय 0.08. So 8 plus 2.5, 10.5.
10.5 divided by 0.08. So it is equal to 0.5 divided by 0.08. Sorry, 10.5 divided by 0.08. It's a 131.131.25 equal to rupees 131.0 sorry 25 हे झालं तुमचं मार्केट व्हॅल्यू पर शेअर. ओके, सो लक्षात आलं तुमच्या की आपण ई कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं, डी कोणत्या पद्धतीने, आर कोणत्या आणि के कोण. ईचा फॉर्म्युला काय सांगितलं होतं तुम्हाला मी, अर्निंग ऑफ कंपनी डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स. देन डिव्हिडंडचा फॉर्म्युला काय सांगितलं होता, डिव्हिडंड पेड डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स. देन रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय सांगितलं होता, अर्निंग ऑफ द कंपनी डिवायडेड बाय इक्विटी ऑफ द टोटल इक्विटी ऑफ द फर्म. त्याच्यानंतर तुम्हाला केचा फॉर्म्युला काय सांगितला, 1/, अर्निंग पर शेअर, अर्निंग त्याचं फॉर्म्युला प्रॉफिट अर्निंग रेशिओ सांगितलं, 1 डिवायडेड बाय प्रॉफिट अर्निंग रेशिओ, कसला, कॉस्ट ऑफ कॅपिटलचा रेशिओ. सो अशा पद्धतीने हे सगळे आपण फॉर्म्युला यूज करून आपल्याला हव्या असलेल्या व्हॅल्यू आपण काढून घेतल्या. मग वॉल्टर मॉडेल मध्ये आपण त्या पुट करून आपण आपलं मार्केट व्हॅल्यू ऑफ पर शेअर आपण कॅल्क्युलेट केली. ओके, आलं लक्षात. सो अशा पद्धतीने आपल्याला हे असे जे प्रॉब्लेम्स असतील त्या अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला विचारा. अदरवाईज असे जर प्रॉब्लेम तुम्हाला कुठे मिळत असते, आपल्या बुक मध्ये कदाचित सॉल्व्ह प्रॉब्लेम मध्ये पाहिलं मी, एकच दिलेलं आहे, अनसॉल्व्ह मध्ये अजून पाहिलेलं नाही, त्याच्यात असतील तर आपण पुन्हा एकदा ट्राय करू असे. ओके, तुम्ही सुद्धा रेफरन्स बुक जर कोणतं यूज करत असेल, अशा टाईपचे प्रॉब्लेम असतील तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नाही सॉल्व्ह झालं तर विचारा, आपण त्याच्यावरती सोल्युशन काढू. सो आपण आता आणखी काही प्रॉब्लेम नसा असं मला वाटतं, काय असेल तर मला विचारा. हॅलो, तो प्रॉब्लेम झाल्याच्या नंतर पुढचा एक प्रॉब्लेम आपण पाहूया. तिथे थोडासा हा सुद्धा थोडासा वेगळा प्रॉब्लेम बघा. इलस्ट्रेशन नंबर 6, वॉल्टर्स मॉडेल. प्रॉब्लेम मी इथे दिलेला आहे, नीट वाचून घ्या किंवा तुम्ही नोट डाऊन करा. त्याचं सोल्युशन आपण व्हाईट बोर्ड वरती पाहूया. ओके, द कॉस्ट ऑफ कॅपिटल अँड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ WM लिमिटेड. काय म्हटलंय, कॉस्ट ऑफ कॅपिटल अँड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन WM लिमिटेड. सो WM लिमिटेडचं कॉस्ट ऑफ कॅपिटल अँड रेट ऑफ रिटर्न त्यांनी दिलेलं आहे. 10% cost of capital and 15% rate of return. So cost of capital and the rate of return on investment of WM Limited is 10% and 15% respectively. The company has 1 million equity shares. कंपनीचे काय म्हटलं, 1 million equity shares आहेत. 1 million म्हणजे किती, 10 lakh, बरोबर आहे. 1 million means 10 lakh equity shares आहेत of ₹10 each outstanding and its earning per share is 5. त्याच्यामधले 10 रुपीज इच, प्रत्येक शेअर मागे 10 रुपीज जे आहे ते काय आउटस्टँडिंग आहे. आणि इट्स अर्निंग, आणि त्याचं अर्निंग काय आहे तर ₹5 त्याचं अर्निंग आहे. तर तसा विचार केला तर प्रॉब्लेम मी नंतर सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात येईल, आउटस्टँडिंगचा तसं आपल्याला काहीही घेणं देणं नाहीये, त्याने इन्फॉर्मेशन साठी दिलेलं आहे, नाही तर आउटस्टँडिंगचा आपण कुठे युजच करणार नाहीये. त्याच्यामुळे तो थोडासा आहे पार्ट जो दिलेला, शेअर्स ऑफ ₹10 आउटस्टँडिंग, तो थोडासा इग्नोर करा किंवा बाजूला ठेवा. अँड इट्स अर्निंग पर शेअर इज ₹5. आणि प्रत्येक शेअर मागे अर्न किती केलेले आहेत, ₹5. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द फर्म इन द फॉलोइंग सिच्युएशन अंडर सिच्युएशन युजिंग वॉल्टर मॉडेल. मग काय सांगितलं की वॉल्टर मॉडेल नुसार व्हॅल्यू ऑफ द फर्मची व्हॅल्यू इन द फॉलोइंग सिच्युएशन, फर्मची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर तुम्हाला पर शेअर व्हॅल्यू नाही कॅल्क्युलेट करायला सांगितली, तर व्हॅल्यू ऑफ फर्म तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितले. मग ते कसं, फर्स्ट वन काय म्हटलंय, 100% रिटेन्शन. रिटेन्शनचा मिनिंग काय मी तुम्हाला सांगितलं होता की सपोज ₹5 आउटस्टँडिंग आहे आणि त्यांनी म्हटलंय 50% डिव्हिडंड पेड, म्हणजे डिव्हिडंड त्या ₹5 मधलं 50% म्हणजे ₹2.5 हा डिव्हिडंड पेड केला जातो. राहिलेलं 2.5 काय केलं जातात,
रिइन्व्हेस्ट केले जातात त्यालाच काय म्हटलं जातं, रिटेन्शन. मग ह्यांनी काय म्हटलंय, म्हणजे जो आपल्याला याच्या आधीची कंडिशन द्यायची त्याच्यामध्ये काय म्हणायचे, डिव्हिडंड पेड. मग जेवढे डिव्हिडंड पेड केलेले असेल त्याच्या रिमेनिंग जेवढे राहत होते तेवढे आपल्याला रिटेन्शन होते. आता याच्यात थोडंसं उलट दिलंय, तुम्हाला 100% रिटेन्शन दिलेलं आहे, म्हणजे इथे तुम्हाला रिटेन्शन दिलेलं आहे. रिटेन्शन सोडून जी अमाऊंट राहील ती राहील तुमचा डिव्हिडंड. आलं लक्षात? आता 100% जर रिटेन्शन म्हटलं तर डिव्हिडंड किती राहील, मग डिव्हिडंड तुमचा 0 राहील. पुढच्या कंडिशनला 50% रिटेन्शन म्हटलंय, 50%चं रिटेन्शन म्हटलं तर डिव्हिडंड किती राहील, 50%. आणि थर्ड ह्याला काय म्हटलंय, नो रिटेन्शन. नो रिटेन्शन म्हटलं म्हणजे काय राहील, तर 100% डिव्हिडंड राहील, की आलेलं सगळं डिव्हिडंड मध्ये. नो रिटेन्शन म्हणजे रिइन्व्हेस्ट केलेली नाहीये. मग तुम्हाला काय सांगितलं, की अशा पद्धतीने तुमचे रिझल्ट जे आहेत ते कमेंट ऑन युअर रिझल्ट, रिझल्ट फाइंड आउट करायला सांगितलं. आता हे रिझल्ट कशा पद्धतीने फाइंड आउट करणार हे आपण बघूयात. ओके, मी आधी काय करतो, की हा रफ करतो तुमचा प्रॉब्लेम. ओके, तर याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द फर्म युझिंग वॉल्टर मॉडेल. वॉल्टर मॉडेल आधी आपण चा फॉर्म्युला लिहून घेऊयात. P इज इक्वल टू D प्लस E मायनस D R डिवायडेड बाय K डिवायडेड बाय K. ओके, हा झाला आपला वॉल्टर मॉडेलचा फॉर्म्युला. आता काय, व्हॅल्यू ऑफ फर्म 100% रिटेन्शन म्हटलंय. काय म्हटलंय, कंडिशन फर्स्टला काय म्हटलंय त्यांनी, इथे आपण कंडिशन लिहूया. फर्स्ट 100% रिटेन्शन, बी 50% रिटेन्शन आणि सी नो रिटेन्शन. नो रिटेन्शन. ओके, 100% रिटेन्शन म्हटलंय म्हणजे मग डिव्हिडंड काय राहतं तुमचं, तर डिव्हिडंड इज इक्वल टू अर्निंग मायनस रिटेन्शन म्हणू शकता तुम्ही. म्हणजे अर्निंग मधून रिटेन्शन मायनस करून जेवढे येईल तो डिव्हिडंड. मग आता अर्निंग 5 रुपीज म्हटलेलं आहे, अर्निंग किती आहे 5 रुपीज, आणि रिटेन्शन किती म्हटलेलं आहे 100%, म्हणजे रिटेन्शन पण 5 रुपीज आला. 100% 5 रुपीज 100% 5 रुपीज, म्हणजे डिव्हिडंड किती आला 0 आला. सो फर्स्ट कंडिशन मध्ये तुमचा डिव्हिडंड काय राहतो, डिव्हिडंडची व्हॅल्यू काय मिळते 0. का समजलं ना, 5 रुपीज अर्निंग आहे आणि डिव्हिडंडचा फॉर्म्युला काय म्हणतो, अर्निंग मायनस रिटेन्शन. सो अर्निंग रिटेन्शनचा 100% म्हटलेलं आहे म्हणजे 5 रुपीज रिटेन्शन आलं. सो 5 मायनस 5 झिरो पर झिरो काय आलं तुमचा डिव्हिडंड. मग आता फॉर्म्युला मध्ये आपण पुट करूयात. डी 0 प्लस 5 मायनस 0, आर किती दिलेलं आहे तुम्हाला, रेट ऑफ रिटर्न किती दिलेलं आहे ते, आर इज इक्वल टू, आर किती दिलेलं आहे 10% अँड 15%. आर 10% आणि के 15%. ओके, सो 10% म्हणजे 0.10 डिवायडेड बाय 0.15 डिवायडेड बाय 0.15. सो 0 प्लस 5 minus 0 5, 0.10 डिवायडेड बाय 0.15 किती येतं बघा आन्सर, 0.10 divided by 0.50. सॉरी कॉस्ट ऑफ कॅपिटल तुमचं 10 दिलेलं आहे आणि रेट ऑफ रिटर्न 15 दिलेलं. प्रॉब्लेम मध्ये आपण चुकीचं घेतलं, रेट ऑफ रिटर्न 15% दिलेलं आहे आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल 10% दिलेलं आहे, म्हणून इथे 0.15 डिवायडेड बाय 0.10. लक्षात ठेवा, मग इथे पण येईल 0.10. ओके, सो 1.5 आपला आन्सर येईल.
0.10 divided by 0.15 0.15 divided by 0.10. So 1.5 divided by 0.10. So it is equal to 0 plus 5 into 1.5 करून बघा किती येतं 5 into 1.5 so it is equal to 7.5. So 7.5 divided by 0.10 0 plus 7.5 7.5 so 7.5 divided by 0.10 बघा किती येतं ते 7.5 divided by 0.10 75 रुपीज 75 रुपीज 75 काय झालं हे प्राइस पर शेअर आलं ओके किंवा प्रॉफिट व्हॅल्यू पर शेअर. आता आपल्याला सध्या फर्मची टोटल फर्मची व्हॅल्यू काढायची आहे. टोटल फर्मची व्हॅल्यू म्हणजे काय तर जेवढे पण कंपनीचे काय म्हटले इक्विटी शेअर्स आहेत त्या सगळ्याची व्हॅल्यू आली. व्हॅल्यू पर शेअर म्हणजे ती पर शेअरची आली आणि ज्याला व्हॅल्यू ऑफ फर्म म्हटलं जाईल तेव्हा तुमच्या फर्म मध्ये जेवढे पण इक्विटी शेअर्स आहेत त्या सगळ्यांची ओव्हरऑल व्हॅल्यू म्हणजे सगळ्यांची व्हॅल्यू काय म्हणजे सपोज आता त्यांनी काय म्हटलंय की 10 लाख तुमचं शेअर्स आहेत 10 लाख शेअर्स आहेत. मग जर तुम्हाला कंपनीची व्हॅल्यू काढायची असेल तर 10 लाखला प्राइस सॉरी मार्केट व्हॅल्यू पर शेअर जे आहे 75 त्याने मल्टिप्लाय करून तुम्ही फर्मची व्हॅल्यू काढू शकता. सो रितसर आपण जर फॉर्म्युला बघा व्हॅल्यू ऑफ द फर्म व्हॅल्यू ऑफ द फर्म value of the firm is equal to 10 lakh shares into rupees 75. So 10 lakh into 75 rupees 750 lakhs. हे झालं तुमचं व्हॅल्यू ऑफ द फर्म. फर्मची व्हॅल्यू किती आहे 750 lakhs. आलं लक्षात. सो अशाच पद्धतीने तुम्हाला मग सेकंड कंडिशन पाहिजे. सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलंय 50% रिटेन्शन. जर 50% रिटेन्शन असेल तर डिव्हिडंड किती असेल अर्निंग मायनस 50% सॉरी अर्निंग मायनस रिटेन्शन. रिटेन्शन किती म्हटले 50% म्हणजे जर अर्निंग 5 रुपीज असेल तर रिटेन्शन 50% म्हणजे ह्याच्या 5 50% 2.5 म्हणजे तुमचं डिव्हिडंड किती आलं 2.5. ओके लक्षात आलं. डिव्हिडंड मीन्स अर्निंग मायनस रिटेन्शन. रिटेन्शन 50% म्हटलेलं आहे अर्निंगच्या. अर्निंग जर 5 रुपये आहे तर त्याचे 50% रिटेन्शन म्हणजे किती आलं 2.5. मग आपल्या डिव्हिडंडचा फॉर्म्युला काय म्हटलं डिव्हिडंड इज इक्वल टू अर्निंग मायनस रिटेन्शन. सो डिव्हिडंड इज इक्वल टू 5 मायनस 2.5 डिव्हिडंड इज इक्वल टू 2.5. आता काय आलं डिव्हिडंड 2.5 आला सेकंड कंडिशन नुसार. सो इथे बी म्हणूयात बी डिव्हिडंड किती आला 2.5 इथे पण 2.5 बाकी आहे तसंच राहणार. आता इथे तुमची परत व्हॅल्यू चेंज होतील 2.5 प्लस 5 मायनस 2.5 2.5 into 1.5. okay so 2.5 plus 2.5 into 1.5 बघा किती होतं 2.5 into 1.5 3.75 0.5 into 1.5 3.75. So 3.75 plus 2.5 2.5 किती होतं बघा प्लस 0.5 6.25 6.25 divided by 0.10. So it is equal to 6.25 divided by
सो 62.5 किती आलं 62.5. आता इथे काय करावं लागेल मग तुम्हाला व्हॅल्यू ऑफ द फर्म काढताना सेकंड कंडिशनला ₹50.75 च्या ऐवजी फक्त ₹62.5 ने मल्टिप्लाय करायला लागेल. मग तुमचा आन्सर काय मिळणार आहे याच्यात 625 lakhs रुपीज 620 सॉरी आन्सर आहे रुपीज 625 lakhs. हे झालं तुमचं व्हॅल्यू ऑफ द फर्म. सेम थर्ड कंडिशनला नो रिटेन्शन म्हटलंय. जर रिटेन्शन नसेल तर तुमचं डिव्हिडंड किती आहे. सो डिव्हिडंड इज इक्वल टू अर्निंग मायनस रिटेन्शन. सो इट इज इक्वल टू अर्निंग आहे 5 रुपीज, रिटेन्शन नो रिटेन्शन म्हटलं म्हणजे 0 रिटेन्शन. सो इट इज इक्वल टू 5. डिव्हिडंड इज इक्वल टू 5. मग इथे तुमचा डिव्हिडंड किती येईल. रिटेन्शनला जर 0 व्हॅल्यू असेल तर डिव्हिडंडला पूर्ण तुमचे जे अर्निंग असेल ते पूर्ण डिव्हिडंडला जाईल. म्हणून इथे पुन्हा 5 प्लस 5 मायनस 5 प्लस इथे 5 ओके. सो सॉरी इथे 5 नाही इथे 0 येईल. आता 5 मायनस 5 0. सो 0 1.5 इंटू 0 आन्सर तुमचं मिळणार आहे. तर तुम्हाला 0 इथे तुमचं 5 तसंच राहणार आहे. सो 5 डिवायडेड बाय 0.10 म्हणजे किती येईल तुमचं 50 रुपीज 50. ओके. सो रुपीज 50 आल्याच्या नंतर तुम्हाला करायचं आहे व्हॅल्यू ऑफ द फर्म किती येईल तुमची 10 लाख शेअर्स इंटू रुपीज 50. सो इट इज इक्वल टू 500 lakhs. आलं लक्षात. सो अशा पद्धतीने तुम्हाला एवढाच प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा. व्हॅल्यू ऑफ द फर्म तुम्हाला काढायचे. काही नाही फक्त वॉल्टर फॉर्म्युला आपण युज केला. फक्त इथे काय होतं की नवीन काय होतं ते रिटेन्शन आपल्याला शिकायला मिळालं. डिव्हिडंड सपोज तुम्हाला 100% मधला 20% जर डिव्हिडंड पेड करायला सांगितलं तर 80% राहतो रिटेन्शन. मग जर सपोज रिटेन्शन 80% असेल तर 20% डिव्हिडंड. सेम तसंच आहे. 50% रिटेन्शन म्हटलं म्हणजे 50% डिव्हिडंड. जर इथं 20% रिटेन्शन म्हटलं असतं तर डिव्हिडंड किती पर्सेंट आलं असतं 80%. बाकी काही नाही. मग त्याच्यानुसार तुम्हाला फक्त डिव्हिडंड कॅल्क्युलेट. आणि इथे काय म्हटलं व्हॅल्यू ऑफ द फर्म. लक्षात ठेवा आपल्याला व्हॅल्यू ऑफ द शेअर म्हटलं पर शेअर तर पर शेअरची व्हॅल्यू आपण डायरेक्टली आता हे काढली पर शेअर व्हॅल्यू. पण आपल्याला व्हॅल्यू ऑफ द फर्म म्हटलं मग व्हॅल्यू ऑफ द फर्म म्हटल्याच्या नंतर पर शेअर इंटू नंबर ऑफ शेअर्स इक्विटी शेअर्स. सो म्हणजे तुमची व्हॅल्यू ऑफ द फर्म निघेल. आलं लक्षात. सो अशा पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. बाकी आपण लगेचच तुम्ही जॉईन करा. नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.